केवढा हेलिकॉप्टर हो गेलं. आज आपण विमानाची शूटिंग करू. कसे हेलिकॉप्टर असतं नाही तर विमान तर इतक्या जवळ येते. हे पाय हे काय मम्मी बाजरा असं कोण लटकवला खायचं काय आणला चिमण्यांना खायला. हे बघा चिमण्यांनी एवढं खाल्ले. ते चिमण्यांना खाण्यासाठी गावाकडून आणले बरं का ते. चिमण्यांना खायला कोण चिमण्यांना खायला गावाकडून आणले बाजरीची कणसं. चल जाऊ आता. सचिन मामांकडून आणले. हे लाजोळ आहे का नाही लाजाळू. हा हे अरे वा ते रोप घेऊ आपण जातानी. हे पण लाजोळ आहे हा लाजाळू पुदिना नेलेलंच आहे तरी पण मी नेणार आहे. आणि हे फुलांचं झाड आहे. कढीपत्ता आपल्या घरचाच आहे हा. का आपल्या घरून आणले. आणि हे मोसंबी हे आपण आणलेले बहुतेक काय नाही यांचंच आहे. म्हणजे त्यांनीच आपल्याला बिया दिल्या त्या रोपं दिले ते. सायंकाळच्या वेळेला मी सहज टेरेसवर गेले तर संघर्षनी शूटिंग केली. आणि तो विचारत होता हे झाडं कोणकोणते आहेत काय वगैरे. झाडं बघून झाल्यानंतर आम्ही खाली आलो कारण की आज आमच्या घरी येणार आहेत पाहुणे. आणि आज आहे मस्त चिकन बिर्याणीचा बेत. त्यामुळे आजचा ब्लॉग पूर्ण पहा. ब्लॉग खूप छान होणार आहे. स्वागत आहे नंदादी लाईफस्टाईलमध्ये. आज आमच्या घरी आहे मस्त बिर्याणीचा बेत. तर मी आज रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे. आणि चला आजचा ब्लॉग मस्त होणार आहे. चला आता मग बिर्याणी करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे मसाले वगैरे काढू. माझ्या भाच्या करतायत विशेष करून बिर्याणी. तर चला बघूया आजची बिर्याणी कशी होती. तर इकडे बिर्याणीची तयारी सुरू झालेली आहे. नमू दिदी कापते आहे कांदा. तिने सर्वात अगोदर सामानाची लिस्ट केली. चिकन आणि त्याच्यासोबत काय काय सामान लागणार आहे ते सर्व लिस्ट करून तिच्या पप्पांसोबत बाजारात जाऊन सामान घेऊन आली. आणि तोपर्यंत निकिता दिदीने आमच्यासाठी चहा केला. इकडे माझी आई सोलती अद्रक लसूण. तर बिर्याणीसाठी हा खडा मसाला भाजून घेतलाय. आता हा मसाला मिक्सरमधून दळून घ्यायचा आहे थोडंसं थंड झाल्यानंतर. इथे कांदे कापून झाले. 3 किलो मटण, 3 किलो चिकन, 3 किलो तांदूळ. त्याच्यासाठी 2 किलो कांदे कापून घेतले. तर तुम्ही 3 किलोसाठी 3 किलोच कांदे घेऊ शकता. पुदिना, एक जुडी पुदिना, एक जुडी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या. आणि भात आपल्याला अगोदर शिजवून घ्यायचंय. तर इकडे आईने अद्रक लसूण सर्व सोलून दिले. कोथिंबीरच्या जोड्या सोलून दिल्यात. इकडे वहिनीचं चालू आहे चिकन कापण्याचं काम. आता वहिनी चिकन कापून देतील. मुलींचं झालंय कांदा कापून. इकडे कांदा कापलाय. तर आता मी ही रेसिपी फुल रेसिपी आवडण्यावर किचनवरती अपलोड करणार आहे. आता सध्या ब्लॉग चालू. ब्लॉग पण खूप मोठा होतो त्यामुळे मी रेसिपी वेगळी अपलोड करणार आहे. तर चला आता मी रेसिपीची शूटिंग करते. तर इथे तांदूळ शिजायला टाकले. 3 किलो तांदूळची बिर्याणी करायची आहे. तर एका कुकरमध्ये बसत नाही. सध्या आमच्याकडे मोठा कुकर नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही मोठ्या कुकरमध्ये शिजवू शकता. आता मी याच्यामध्ये 2 किलो तांदूळ शिजायला टाकले. आणि याच्यामध्ये 1 किलो छोटा कुकर आहे म्हणून. आणि तांदूळ शिजायला टाकल्यानंतर त्यामध्ये टाकायचे 1 चमचाभर तेल आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं हे बघा एका लिंबाच्या अर्ध्या लिंबाच्या 2 फोडी केल्यात आणि ते टाकायचे. आणि उरलेलं ह्या कुकरमध्ये टाकायचं. आणि त्यानंतर हलवून घ्यायचे तांदूळ. आणि याच्यामध्ये तांदूळ आम्ही कोणते टाकलेत हे बघा. हे बघा बिर्याणी करायसाठी आम्ही कोलम तांदूळ घेतलेले आहेत. कोलम तांदळाची एकदम छान बिर्याणी होते. तर त्यामुळे आम्ही कोलम तांदूळ घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. पण कोलम तांदळाची एकदम छान बिर्याणी होते. 2 कुकरमध्ये टाकलेलं मिश्रण आणि तांदूळ व्यवस्थित हलवून घ्यायचे. ठीक आहे नवीन आले ना. तर चला आता आपले तांदूळ शिजून होईपर्यंत बाकीची तयारी करू. बाकीची तयारी चालू आहे. वहिनीने बघा चिकन धुवून ठेवले. आता हे चिकन आपल्याला मॅरिनेट करायचे.
चला बाहेर माझ्या आजी मला काम करता करता बोलवती, कारण की तिने मला माझ्यासाठी साडी काढून ठेवली, तर साडी घ्यायची ती मला बोलवली. तर इथे बघा माझी आजी मला साडी देत आहे. तिच्या बर्थडेला तिला खूप साड्या आलेल्या आहेत, तर तिने सर्व साड्या सांभाळून ठेवल्या आणि आता प्रत्येक नातीला एक एक साडी तिला द्यायची आहे. भले आम्ही नऊवार साडी घालत नाही, पण तिचं एक मन राखण्यासाठी आम्हाला ती साडी घ्यावीच लागते. चोळी द्या, एखादी रिबिंग असेल डोक्याची रिबिंग द्या, लाल ती साबण पण जीव आता त्याला कळालंय की आता याची तयारी चालू खाण्यापिण्याची, यांना जायचं असं नाही चोळी राहू दे जाऊ मी शिवते घरी गेल्यावर. हा चांगली हळू टाका उडन. सुरू. माऊ बाजार सरक हळू. 1 किलो तेल टाकलंय मी. 1 किलो तेलामध्ये 2 किलो कांदे तळून घ्यायचे. बापरे एवढी मोठी बिर्याणी. हा आता थोडे थोडे करून कांदे तळून घ्यायचे. आणि कांदे तळताना कधी पण असे कांद्याचे स्लाइस असतात ना, ते अशा मोकळ्या करून घ्यायच्या. आणि त्यानंतर कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा. तर आम्ही इथे सगळी मांडलेली हा आमचा डगचा पेस आहे. दाखव का हा दाखवू शकतो. डगचा स्पेस आहे. तसं नाही रे, असं एकदम पूर्ण दाखवू. तर आम्ही इथे एक शेगडी आणली आणि शेगडी किचन मध्ये बसत नाही, म्हणजे किचन मध्ये दुसरा पण गॅस चालू म्हणून आम्ही ठेवलेली डग मध्ये आमचं बस. आता पोस्ट करू. तर हे बघा कांद्याच्या पूर्ण स्लाइस यामध्ये टाकून घेत आहे, कारण की आपला सर्व कांदा सोबत तळलं जाईल. तर अशा पद्धतीने मी सर्व कांद्याचे स्लाइस टाकल्यात आणि आता ह्या तळून घ्यायच्या 1 किलो तेलामध्ये छान ब्राऊन होईपर्यंत. अगदीच तेल जास्त नाही टाकलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने तळला तरी कांदा तळला जातो. तर आता कांदा परतायला ठेवलेला आहे, तिकडे वहिनी लक्ष देतात. तोपर्यंत आम्ही इकडे सर्व चिकन आहे ना मॅरिनेट करून घेतो. मॅरिनेट करण्यासाठी आपण इथं मसाला तयार करून घेतलाय. अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट आहे ही, आणि यामध्ये 8-10 हिरव्या मिरच्या आणि 3 टमाट्याची पेस्ट आहे. तर हे सर्व आपण यामध्ये टाकून हे चिकन सगळं मॅरिनेट करून घेतो. तर आता मी ही रेसिपी फुल रेसिपी आवडण्यावर किचनवरती अपलोड करणार आहे. आता सध्या ब्लॉग पण खूप मोठा होतो, त्यामुळे मी रेसिपी वेगळी अपलोड करणार आहे. तर चला आता मी रेसिपीची शूटिंग करते. तर आमच्या नमू दीदीने मिक्सरमधून मसाले वाटून दिले. त्यानंतर निकिता दीदीने दही फेटून दिलं चिकन मॅरिनेट करण्यासाठी, आणि मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं. तसं तर ही रेसिपी आमच्या निकिता दीदीची आहे. तिच्या हातची बिर्याणी खूप फेमस आहे आमच्या घरामध्ये. सर्वांना निकिता दीदीच्या हातची बिर्याणी आवडते. बिर्याणीची रेसिपी आज मी केली, पण निकिता दीदीने जसं सांगितलं त्याप्रमाणे मी आज बिर्याणी केलेली आहे. आणि खरोखर बिर्याणी खूप छान झाली होती. पूर्ण रेसिपी तुम्ही आवड निवड किचनवरती पहा, मी ही रेसिपी अपलोड केलेली आहे. चिकन मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं, तेवढ्यात आले पाहुणे. तर आज आलेली आहे माझी बहीण, माझ्या बहिणीची मुलगी आणि बिट्टू, आणि माझ्या बहिणीचे 2 मुलं. तर बघा पाहुणे सगळे बसलेले आहेत. माझी बहीण आली आणि माझी बहिणीची मुलं, आणि इकडे बसलेली आहे माझ्या वहिनीची बहिणी. तर भरपूर पाहुणे आलेले आहेत. आणि आमची बिर्याणी पण इकडे शिजते म्हणजे बिर्याणी अजून शिजायलाच टाकली नाही. तांदूळ शिजवून घेतलेले आहेत आणि आता थर लावायचे बाकी आहेत. आमचा बिट्टू खातोय केळी आल्याबरोबर. बिट्टू बिट्टू इकडे बघ, काय खातो? आजी बसली, आजीला आमच्या थंडी वाजती आज. इकडे आमच्या वहिनी बनवतात चिकनची भाजी. काही जणांना बिर्याणी नाही जमत खायला नुसती, तर चिकनची भाजी आणि पोळ्या बनवत आहेत. आणि मी आणि निकिता दीदी आम्ही बिर्याणी बनवतो. तर अर्धी हकदार आमची नमू आहे बिर्याणी बनवायला, कारण की नमूने मसाला काढून दिला,
अजून कोथिंबीर निवडली आणि विशेष करून तिने बिर्याणीचं सर्व बाजार करून आणला. ते सगळ्यात महत्वाचं काम नमुनी केले. एकदम बढिया, एकदम चांगलं शिजलंय. आणि जे तुम्ही मॅरिनेट केलं ना ते पण एकदम मस्त लागतं. चांगल्या पाण्यात धुतलं ना. झालं, चला साईडला वा आता. दाखवा आता. आवडलं किचनसाठी आणि हे उरलेलं याच्यामध्ये वापरायचं कोशिंबीर मध्ये. झाला बस शिजला. टाक असं विरेश दम लागू दे काही नाही बिर्याणीला. तर बिर्याणी टाकली शिजायला. बिर्याणीला 15 मिनटं लागतो वेळ दम दिल्यानंतर. तर म्हटलं चला आता वरती जाऊ थोडा वेळ. मस्त गॅलरीमध्ये मस्त हवा लागते. आणि हे एकटेच बसले होते. संघर्ष पण आलाय. ऐक ना मी आता मी चाललो खाली. ते थोडे फटाके कोण खायचे ना. बर असते ते हेलिकॉप्टर सारखे वरती जाते ते थोडेसे. बरं चला. मुलं फटाके वाजवत आहेत. तर मुलंच खाली चाललेत. मला पण बोलवले मुलांनी. पाहू नाही तर इथूनच बघू आपण फटाके. तुम्ही एक काम करा, इथे नका भाऊ, इथं तोंडावर बिंडावर बरं, खाली जाऊ, चला. खाली चला. करायचं की नाही आले थांबले नव्हती. उलट झालं काय कसं नाही. काय गरज बरी उलट झालं. हा का झालं. दीदी तू पण काय घाबरते? अरे घाबरायचं नाही. असं कसं आहे का? घरात कुठं लागला. मस्त रे. फिरो कशी फिरतो. बिट्टू फिरो एकदा फिरो. इकडे बघ बिट्टू. फिरो गोल फिरो. आमचं बिट्टू. बिट्टू और बिट्टू की मम्मी. बिट्टू की नानी और ये बिट्टू की मामा, बिट्टू की मौसी, बिट्टू की ये नानी अजी नानी. ये बिट्टू की पंजी नाही, खापर पंजी बिट्टू की. आणि बिट्टू की पंजी. पंजीच ही पंजी. बिट्टूची पंजी, बिट्टूची आजी. असं बिट्टूची आजी, बिट्टूची पंजी आणि बिट्टूची खापर पंजी असं या बसलेले आहेत. आणि बिट्टूची मम्मी आणि बिट्टू. आणि ती एक बिट्टूची छोटी मावशी आणि ही एक मावशी. आणि बिट्टू आमचा आज खूप खेळतोय. तर चला पाहूया बिर्याणी कशी झाली. काढून बघतो. चांगली झाली ना. झाली ना मस्त. हा तर इकडे चालली कोशिंबीर तयार करणं. दही फेटून घेतलंय. दही फेटले आमच्या संघर्षने. आणि निकिता दीदीने कोशिंबीर तयार केली. चला दही टाका. आणि थोडंसं राहू दे भाऊला, त्याला आवडते. ब्लॉग चालू केला तर आवीला खूप आवडतं. त्यामुळे तो नेहमीच कॅमेरासमोर येत असतो.
तर आम्ही वरती जेवायला आलोत आणि माझ्या आजी बसली यांच्यासोबत. पायऱ्या सोडून वरती येते ती, तसं काही नाही, तिला येता येता मस्त चढून येते आणि यांच्यासोबत बसते. तिला त्यांच्यासोबत गप्पा मारायला खूप आवडते. माझे वडील पण आले तिथं बसायला. गॅलरीतला मस्त पेस आहे, इथं छान मोकळं हवा येते, मस्त वातावरण छान आहे इथं. तर माझे वडील इथेच गॅलरीमध्ये जेवायला बसलेले आहेत. त्यांना खाली बसून जेवण करता येत नाही, त्यांच्या पायाला त्रास आहे, त्यामुळे ते खुर्चीवर बसून जेवतात. आणि पाहुणे आल्यानंतर आम्ही वरच्या हॉलमध्ये जेवण करायला येत असतो, कारण वरचा हॉल खूप मोठा आहे, त्यामुळे सर्वांना इथे सोबत जेवायला बसता येतं. आता आम्ही लेडीज चाललो जेवायला आणि आमची आजी काही जेवत नाही लवकर, सर्वजण जेवल्याशिवाय आमच्यासोबतच जेवायला बसते ती. आता ती झाली जेवायला, माणसं बसलेत बाहेर. जेवण झाल्यानंतर माझी आजी चालली होती खाली. ती बरोबर एकटी खाली जाते, पण मला भीती वाटत होती ती पडते का काय, त्यामुळे मी तिच्या मागे मागे आले. पण ती म्हटली मला हात नको लावू, मी बरोबर जाते खाली. त्यानंतर सर्वजण खाली आले आणि इथे चालू आहे ओवाळणीचा कार्यक्रम, कारण हा ब्लॉग आहे दिवाळीतला, दिवाळी झाल्यानंतरचा म्हणता येईल. कारण की दिवाळी झाल्यानंतर भाऊबीज होती 3 तारखेला आणि 4 तारखेला माझ्या आजीचा बड्डे होता. तर आम्ही सर्वजण नाशिकला गेलेलो होतो आणि नाशिकवरून आल्यानंतर परत आम्ही आमच्या घरी गेलो. त्यानंतर आम्ही माझ्या माहेरी आलो. मी कोणालाही ओवाळलेलं नव्हतं आणि माझ्या बहिणीने पण ओवाळलेलं नव्हतं. तर ती मला म्हटली की तू आल्यावर मग आपण ओवाळू सोबतच. तर मी ओवाळून घेतलं अगोदर, नंतर माझ्या बहिणीने ओवाळलं, त्यानंतर माझ्या बहिणीच्या मुलीनेही सर्वांना सोबत ओवाळलं. हा ब्लॉग दिवाळीमधला आहे, तरीही अपलोड करायला मला बराच उशीर झाला, कारण की गावावरून आल्यानंतर घरचे कामं असतात, परत मुलांना हॉस्टेलला जाण्याची घाई गडबड असते, मुलांची जाण्याची तयारी करावी लागते आणि त्यानंतर आमचेही काही घरचे बरेच कामं होते आणि गावाला गेल्यानंतर रेसिपी चॅनलला पण बराच गॅप पडतो. त्यामुळे मी गावावरून आल्यानंतर काही रेसिपी शूट करते आणि रेसिपीज अपलोड करत असते अगोदर, त्यानंतर ब्लॉग अपलोड करते. भाऊबीजच्या ओवाळणीच्या आम्हाला माझ्या भावाने साड्या घेतलेल्या होत्या. माझ्या बहिणीला माझ्या आजीच्या बड्डेसाठीच साडी घेतली होती, कारण की तेव्हा काळ्या ड्रेसची थीम होती. तर माझ्या बहिणीकडे काळी साडी नव्हती, तेव्हा माझ्या भावाने तिच्यासाठी काळी साडी घेतली आणि मलाही साडी घेतली. माझ्या बहिणीच्या मुलीला ड्रेस घेतला आणि बिट्टूला पण ड्रेस घेतला. आमची ओवाळणी झाल्यानंतर माझ्या बहिणीने त्यांच्या भाच्याला ओवाळलं. माझ्या वहिनीचा माहेर पण इथेच आहे, तर त्यामुळे त्यांची वहिनी आणि त्यांचा भाचा आलेला होता. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.